नमस्कार, मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील, पीएचडी क्लिनिक पुण्यामधून. आज मी तुम्हाला सांगणार आहे बेली फॅटबद्दल. बेली फॅट वाढण्यामागची काय काय कारणं आहेत आणि बेली फॅट कमी करायचं असेल तर तुम्ही काय काय केलं पाहिजे. सो हा व्हिडिओ जो आहे संपूर्णपणे नक्की बघा. जेव्हाही बेली फॅट वाढतं तेव्हा आपण नेहमी काय म्हणतो की माझी फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांचं पोट वाढलेलं आहे किंवा ओबेसिटीचा त्रास आहे. आपण अनुवंशिकतेकडे ह्या सगळ्या गोष्टी टाकतो. बेली फॅट वाढणं म्हणजे तुमचे हॉर्मोन्स तुमच्याकडे मदतीसाठी ओरडत आहेत आणि आपण त्याचं ऐकतच नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे की बेली फॅट वाढण्यामागची काय काय कारणं आहेत. सो ती तुम्ही व्यवस्थितपणे जाणून घ्या. सर्वात पहिलं आणि प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे हाय कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल हा एक स्ट्रेस हॉर्मोन आहे आणि त्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जेव्हा वाढतं तेव्हा बेली फॅट वाढू शकतं. तुम्ही जरा विचार करा, जेव्हा तुम्ही सतत तणावात असता, काही सतत चिंता किंवा कामाचं ओझं, झोपेचा अभाव अशा गोष्टी जेव्हा असतात तेव्हा शरीराला वाटतं आपण कुठल्या तरी युद्धात आहोत. सो ह्याला म्हणतात सर्व्हायवल मूड. जेव्हा तुम्ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये असता तेव्हा शरीराला वाटतं की पुढे जाऊन कदाचित तुम्हाला काही खायला मिळणार नाही किंवा तुम्ही जेवणार नाही, म्हणून जे काही जेवणातून अन्नातून मिळालेल्या कॅलरीज आहेत त्या पोटासभोवती स्टोअर करायला किंवा जमा करायला सुरुवात करते. म्हणूनच तुम्ही खाल्लेलं किंवा जे काही अन्नातून मिळालेल्या कॅलरीज आहेत ते आपलं शरीर पोटासभोवती जमा करायला लागते आणि ह्यालाच आपण बेली फॅट असं म्हणतो. आणि गंमत म्हणजे जसं आपण पोटाच्या चरबीसाठी स्ट्रेस घेतो तसं कॉर्टिसॉल अजून वाढतं, म्हणजे ही एक विशिष्ट सायकल बनून जाते. स्ट्रेस वाढला तर कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन लेवल वाढते, ती वाढल्यामुळे फॅट वाढतं, फॅट वाढल्यामुळे तुम्ही परत स्ट्रेस घ्यायला लागता. जसं मी सांगितलं ही एक सायकल बनून जाते. दुसरं कारण जे आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो ज्यांना सतत पोटाभोवती चरबी जमा होते त्यांचं दुसरं एक खूप मोठं कारण जे आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो जेव्हा तुम्ही वारंवार खाता, साखरेचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये जास्त आहे, सतत चहा, बिस्किट, कॉफी अशा गोष्टी घेत असाल, सो त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन लेवल वाढते. शरीर म्हणतं आता मला साखर जराही हाताळता येणार नाही आणि त्यालाच आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. सो साखर जी आहे ती साठायला लागते चरबीच्या रूपात आणि हेच बेली फॅट नंतर स्टब्बन फॅट होऊन जातं. सो इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा खराब डाएट, हाय कार्बोहायड्रेट डाएट हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे चरबी वाढण्याचं. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे पुअर स्लीप, म्हणजे अपुरी झोप. झोपेचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? फक्त एक रात्र तुम्ही झोप कमी घेतली तर तुम्हाला माहिती काय होतं? शरीरामध्ये काही हॉर्मोन्स असतात जसं की ग्रेलिन. ग्रेलिन म्हणजे जो आपली भूक वाढवतो. दुसरा हॉर्मोन म्हणजे लेप्टिन. खाल्ल्यानंतर जे फुलनेसची फिलिंग जी देते, म्हणजे आपण आता आपल्याला पुरेसं झाले आहे जेवण अशी जी फिलिंग आहे ते लेप्टिन हे हॉर्मोन देत असतं. आणि जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा हे ग्रेलिन आणि लेप्टिन हे दोन्हीही हॉर्मोन तुमच्या शरीरामध्ये वाढायला लागतात. म्हणजे तुम्हाला दिवसभर भुकेलं वाटेल, सतत साखर किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होत राहील. आपल्याला असं वाटतं की आपलं डिसिप्लिन नाहीये किंवा असा जो कंट्रोल आहे आपल्या स्वतःवर तो नाहीये, पण हे सगळं होतं हे लेप्टिन आणि ग्रेलिन हे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे. आणि हे होऊ शकतं तुमची झोप जर अपुरी असेल, तुमची झोप व्यवस्थित कंप्लीट होत नसेल तर असं होऊ शकतं. आणि मग असं बाहेरचं खाणं, जंक फूड किंवा साखरेचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढलं तर ऑटोमॅटिकच तुमच्या शरीरामध्ये फॅट पर्सेंटेज वाढेल आणि बेली फॅटचा त्रास वाढेल. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे चहा, कॉफी जास्त पिणं. त्यानंतर आहारामध्ये कमी खाणं, रात्री उशिरा किंवा लेट नाईट स्नॅकिंग असं जे म्हणतात, म्हणजे मिडनाईट 12 नंतर काहीतरी खाणं, ह्याला लेट नाईट स्नॅकिंग असं म्हणतात. तर अशा गोष्टी सुद्धा तुम्ही करत असाल तर त्यामुळे सुद्धा बेली फॅट वाढू शकतं. कितीतरी जण सकाळी उठून सर्वात प्रथम चहा, कॉफी ह्या गोष्टी घेत असतात आणि त्यांना वाटतं की मला एनर्जी मिळण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. कॉफी घेणं तसं एकदम चुकीचं नाहीये, पण सर्वात प्रथम किंवा सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी घेणं हे चांगलं नाहीये. तुम्ही काही खाल्ल्यानंतर किंवा तुमचा जो एक ब्रेकफास्ट नंतरचा वेळ असतो त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता, पण सकाळी उपाशी पोटी किंवा काही खाण्याआधी जर तुम्ही कॉफी घेतली तर शरीरामध्ये कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढू शकतं. त्यासोबतच जर तुम्ही त्यामध्ये साखर ऍड करत असाल, गरज नसलेल्या कॅलरी शरीरामध्ये जातात. म्हणूनच चहा, कॉफी उपाशी घेणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. त्यानंतर बरेच जण वजन कमी करण्यासाठी कमी खातात किंवा जेवण स्किप करतात. तर तुम्ही लो कॅलरी डाएट घेत असाल ते सुद्धा बॉडीसाठी चांगलं नाहीये, कारण जेवढ्या गरजेच्या कॅलरीज आहेत त्या तुम्ही घेतल्याच पाहिजेत. आणि त्या जर तुम्ही नाही घेतल्या, म्हणजे बरेच जण काय करतात, जेवण स्किप करतात किंवा कमी खातात, पण त्यानंतर असा एखादा पदार्थ खातात ज्यामध्ये खूप अतिप्रमाणात कॅलरीज असतात. म्हणूनच जेवण एकदम स्किप करू नका किंवा कमी खाऊ नका. जेव्हा तुम्ही खाता तेव्हा ते व्यवस्थित अगदी पोट भरलं पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही खा. त्यानंतर रात्री उशिरा खाणं हे सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला लवकर झोपावं लागेल. तुम्ही झोपेचा जो एक वेळ आहे तो फिक्स करा, म्हणजे अगदी 10-11 पर्यंत मॅक्सिमम झोपायला जा. जर जेवढं उशिरा झोपाल तेवढं मग
रात्री भूकही लागते आणि रात्री उशिरा खाल्ल्यानंतर बॉडीचं सगळं मेकॅनिझम डिस्टर्ब होतं, कारण रात्री शरीराला वेळ हवा असतो रिलॅक्सेशनसाठी. आणि रात्री जर तुम्ही काही खाल्लं तर मग बॉडी कन्फ्यूज होते की रिलॅक्सेशनचं काम करायचं की पचनाचं काम करायचं. आणि मग अशा वेळेला सुद्धा बॉडीचा कॉर्टिसॉल लेवल आहे तो वाढू शकतो, तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. म्हणूनच अशा सगळ्या गोष्टी म्हणजे रात्री झोपणं, मील्स किंवा जे जेवण आहे ते स्किप करणं, कमी खाणं, चहा कॉफी पिणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कारणं काय काय ती कळलेली आहेत, तर आता उपाय काय? तर ह्याचं जर परमनंट आणि लॉंग टर्म सोल्युशन तुम्हाला हवं असेल तर ह्या गोष्टी करा. सर्वात प्रथम पोटाची चरबी कमी करण्यासाठी नाही तर हॉर्मोन्सला संतुलित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, कारण तेच एक प्रमुख कारण आहे पोटावरची चरबी वाढण्याचं. सकाळची जी सुरुवात आहे तुम्ही चहा कॉफी अशा गोष्टीने न करता तुम्ही प्रोटीन रिच म्हणजे जास्तीत जास्त ज्यामध्ये प्रोटीन्स तुम्हाला मिळतील अशा गोष्टी खा. आणि ते म्हणजे डाळींचा चिला, म्हणजे वेगळ्या डाळी आहेत त्या मिक्स करून त्याचा डोसा बनवू शकता. त्यानंतर अंडी, पनीर, नट्स, सीड्स ह्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खायला सुरुवात करा. सो तुम्हाला जर ह्या गोष्टी खाणं पॉसिबल नसेल तर तुम्ही प्रोटीन पावडर घेऊ शकता, पण जास्तीत जास्त तुम्ही ट्राय करा की आहारातून तुम्हाला प्रोटीन मिळालं पाहिजे. सकाळची जी जेवणाची सुरुवात तुम्ही प्रोटीननी केली तर इन्सुलिन जो आहे तो नियंत्रणात राहतो. म्हणजे सकाळी सकाळी जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेणं अवॉइड केलं तर शरीरामध्ये एकदम साखरेचं इम्बॅलन्स होत नाही आणि इन्सुलिन हॉर्मोन आहे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो. आणि इन्सुलिन कंट्रोलमध्ये राहिल्यावर बेली फॅट कमी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर दिवसभरातून फायबर सुद्धा घ्या. थोडंसं बॉईल केलेलं किंवा सॉटे केलेलं सॅलड खा. त्यानंतर भाज्या, ओट्स, बीट, फ्लॅक्स सीड्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. ह्यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि तुमचे हॉर्मोन्स सुद्धा नियंत्रणात राहतात. त्यानंतर काही सप्लिमेंट्स आहेत जसं की मॅग्नेशियम आणि ओमेगा 3. मॅग्नेशियम हे तुमचं कॉर्टिसॉल लेवल जो आहे ना म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन तो कंट्रोल करतो, तो नियंत्रणात ठेवतो. म्हणजे अगदी कॉर्टिसॉल लेवलला वाढून देत नाही, तुमची झोप आहे ती व्यवस्थित होते. आणि जे ओमेगा 3 आहे ते शरीरातील सूज किंवा इन्फ्लेमेशन आहे ते कमी करतं. आणि हे दोन्ही सप्लिमेंट इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास सुद्धा कमी करतं. आणि अन्नातून ह्या गोष्टी तुम्ही फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, वॉलनट किंवा पालक आहे अशा गोष्टी घेऊ शकता जेणेकरून अन्नातून सुद्धा मिळेल. पण जेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याची गरज असते ती बऱ्याच वेळा अन्नातून मिळत नाही, म्हणून तुम्ही काही कालावधीसाठी सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर हलका व्यायाम करणं, पण दररोज. तुम्हाला जिममध्ये जायची गरज नाही, तर पण घरच्या घरी जे व्यायाम आहेत जसं की ब्रिस्क वॉक, योगा किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत ह्या तुम्ही रेग्युलरली करा. पण 20 ते 30 मिनिटं अगदी दररोज ह्या गोष्टी करा. त्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो त्रास आहे तो कंट्रोलमध्ये राहतो आणि तुमचा जो कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे तो सुद्धा नियंत्रणात राहतो. म्हणूनच दररोज एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे झोप. झोप हे एक मॅजिक मेडिसिन आहे. दररोज 7 ते 8 तासाची झोप घेणं खूपच महत्त्वाचं आहे. सो जेव्हा पण तुम्ही व्यवस्थित झोप घेता तेव्हा शरीर स्वतःला रिसेट करतं, हॉर्मोन्स पुन्हा संतुलित होतात आणि पोटावरची चरबी ऑटोमॅटिक कमी होण्यासाठी मदत होते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तरच पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.